हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आलो कुठेतरी बाहेर फिरायला, तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही कुठे कुठे जाणार आहोत. तर तुम्ही बघा. फक्त हा 2 दिवसाआधी पण 1 दिवसाआधी प्लॅन झाला, त्याच्यानंतर आता ठरलंय आमचं जायचं. तर बघू आता कुठे जातो. फोटो नाही ग, चाललो आम्ही बघा. कोण आहे आता उलट्या येड्याला, म्हणून मी याला कुठं नेत नाही. आदू उलट्या करतो नुसता याडा नाही बसले ना. उलट्या प्रवासात उलट्या नाही होणार असं कधी होणारच नाही एकाला नाही तर दुसऱ्याला. आता माझी विश पूर्ण होते का? मी सांगितलंय गाणी लावायला तो विमान ग. ताईला कधीपासून सांगते गाणी लाव गाणी लाव, ताई गाणी लावत नाही. आता आम्ही मोस्ट ऑफ थोडं नाही किती वेळेला पोच माहिती नाही. आता आम्ही नेरळ साईडला आलो आणि आधुनी नुसत्या उलट्या करून करायला आले. उलट्या नाही. गॅस आम्ही तिकडे भरायला थांबलं जातं. त्याच्यानंतर आम्ही काहीतरी खादर काम करणार आहोत. खाऊन वगैरे झालं. उलट्या करून झाल्या या पोराच्या. एवढं उलट्या का करतात मला समजत नाही प्रवासामध्ये यार. शट खायसाठी थांबलं. बघू आता काय खाणार. काय खाणार काय ही विचारते. कांदा भजी खाणार का? कांदा भजी तेलकट सकाळी खाल्ल्या उलट्या होतील. आता आम्ही कुठं थांबलो बघा. इथं थांबलो. राणी कुठला तरी राणी कॉर्नर स्नॅक कर्जत मध्ये घरंदाज मिराच्याच बाजूला. आणि ताई बोलते डाळवडा नाही मेंदूवडाचे फक्त. मला तेच खायला लागेल. तुम्ही तुमच्या बहिणीच्या पोराला कशी ट्रीट करता? मी अशी ट्रीट करते. हे बी गेमेला आलं. हे आलं. समुद्र लागला आम्हाला. तुम्हाला दाखवते समुद्र. आम्ही पोहोचलो. बऱ्यापैकी पोहोचलोय. बघा बऱ्यापैकी पोहोचलोय आम्ही. तर आता बघू आमचा दिवस कसा जातो. आता पोहोचलोय पण कुठल्या बीचला पोहोचलो ते माहिती नाही. किम बीचला आम्ही पोहोचलो. आता बघू इथं काय राईड्स बीड्स आहेत का? आम्ही राईड्स करून आहे. इथं राईड्स पण आहेत. बघू केली तर करू, नाही तर मग बघू. आता आम्ही आलो तर मस्तपैकी. आता बघा तुम्हाला दाखवते मी सगळं पोचल्यावर. इथं पार्किंग भेटले आम्हाला मस्तपैकी. आणि समोरच तिथं बीच, वॉशरूम चेंजिंगला पण सगळं आहे. मग बघू आता मी म्हणजे करू. खूप भरते यार. शॅट ताई संताई मी नवाद्या आणि सगळे आलो. दादा फोटो काढते. आणि इथे खूप भरती आली त्यामुळे त्या झेंड्याच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही स्किप करतो हा बीच आणि नेक्स्ट वाला बीच बघतो. वगैरे त्या गाड्या वगैरे चालवतात त्या बीचला. सौंदर्याचा फोटोशूट चालू आहे तिकडे. नवाद्याचा फोटोशूट चाललाय. आता बघू याच्यानंतर आम्ही कोणत्या बीचला जाऊ. आधूच्या लागला आणि अशा प्रकारे काहीतरी. आणि मी थंबनेल साठी फोटो काढते. इथे सौंदर्य का सेल्फी कशी काढते. बघू आता कुठे जाऊ आम्ही. 1 डे पिकनिक ऐन टाइमवर ठरल्यावर असंच होतं. पटकन प्लॅन बनवायचं नाही आणि काही करायचं. आणि त्यात बॅटरी लो होत चालली आता माझी. तर बघू आता टाइमवर प्लॅन केल्यावर तर असंच होतं. आणि जेवढे कपडे ते घरातले कपडेच मी घालायला लावले. आणि काहीच प्लॅन ऐन टाइमवर केलाय सगळा. त्यामुळे मला काही शॉपिंग करता नाही आली ना काही घेता नाही आला. त्यामुळे जे कपडे आहेत आपण घरात वापरतो तेच सगळे उचलले. 1 डे पिकनिक का नाही पण त्यासाठी मी अशी चालेल. आता इथे सगळे फोटोशूट करतात कारण की आम्हाला असं एक स्पॉट भेटला मस्तपैकी. झाडं, ग्रीनरी, समुद्र. त्याच्यानंतर बघू आता आम्ही कुठं जाऊ. म्हणून जेवायचं पण आहे आम्हाला. या आता आम्ही इथून चाललो नायगाव बीचला. नायगाव बीच वरून आम्ही जाऊ नायगावच्या इथं आसपास फिरू आणि तिथंच राहू. जाम ऊन आहे आणि माझा यार शब्द का निघतो काय माहिती. ही स्टाईल गेली आणि यार निकाल लागला. यार जर मी यार यार सतत बोलत राहिली आणि माझ्या मम्मीने ऐकला नक्की यार यार चाललाय काय
तर माझं एकदाच यार निघल. तर आता आम्ही चाललो नायगावला, नायगाव बीचवर. म्हणा मी हे बघा सोनताई म्हणून तुमच्या भाचे जर तुम्हाला अवखळ दिसत असेल ना सट्टा दे त्यांना सांगा. चला बाय बाय, भेटतो. मारा याला मारा. एवढा कॉन्फिडन्स नाही कारण की इथे खूप सारी गर्दी आहे, तर मी तुम्हाला व्लॉग मध्ये नाही दाखवणार. आता आम्ही आलो कुलाबा किल्ल्याच्या इथे बीचवर, तर एवढा कॉन्फिडन्स तर नाही आला अजून मला की मी अशी 4 चौघात व्हिडिओ बनवेन, ब्लॉग बनवेन. सो आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि पुढच्या ठिकाणी जाऊ तेव्हा आज परत कंटिन्यू करते. बघूया बघूया ना, बीचला आपण दुसरीकडे जायचं. नाही बाबू पाणी खूप आहे. शेवपुरी खायची ठरवलेलं आम्ही बसल्या असल्या टाइम. आम्ही अलिबागला आलो ना, आम्ही शेवपुरी खातो नॉनव्हेज. इकडे कुलाबा किल्ला, इथे कुलाबा किल्ला आहे पण पाण्यामुळे आम्ही जात नाही. आता जो एक इन्सिडेंट झाला त्यामुळे आम्ही टाळलं आता जायचं. काय माहिती चालू आहे त्याने किल्ला, तर आम्ही इथूनच बघाबघी करणार आहोत, नाही जाणार आहोत. आम्हाला पवायलाच भेटत नाही, म्हणजे पाण्यात उतरायला चान्सच नाही आहे कारण की पाणी खूप म्हणजे खूपच आज भरती आहे. का आपण भरती बघा भरती किती थंडी वाजली तरी आम्हाला एसी रूम पाहिजे आणि आम्ही घरून चादरी पण आणलं त्याच्यासाठी. थंडी पण वाजू दे. डिलक्स रूम दिले, डिलक्स बोलला त्याला. डिलक्स मीन्स ते घोडानांचा हा रूम. एवढा बॅग ना त्याला 2-2 आधी पाहिजे. तुम्हाला मी बाल्कनी आमच्या हॉटेलच्या रूम मधून मी तुम्हाला आमचा हे दाखवते. कुछ तो है तो त्याच्या रूम मधून मी तुम्हाला आमच्या रूमचा व्ह्यू दाखवते बाहेरचा. याचा पूल आहे आणि मी हाय पूल नंबर 1. इथे पूल आहे आणि तिकडे घोडा आहे मस्त पैकी. आणि याच्या थोड्याच अंतरावर बीच आहे. तर आम्ही आता बीचवर जाणार आहोत. चेंजिंग तर नाही, हेच कपडे ठेवणार आहोत. तर आता आम्ही बीचवर जाऊ. त्या तुम्हाला दाखवू, जर राईड केली तर राईडचा दाखवू, आता नॉक करते. हा चालेल. कोणत्या पण इथे काय करते तर मी वेट करते. आता मला कधी वेटचा वेळ भेटेल. मी इथं लेकिन 1 सेकंड इकडून चाललो आम्ही, इकडून चाललो. कॉफी वगैरे सगळे सगळे रेस्टॉरंट आणि खूप सारे पब्लिक आहेत. राईट्स सारखी. आता आम्ही आलो नागाव बीचला. आता आम्ही राईड करायचं ठरवलंय, तर बघू सोनताई राईड करणार का. और सगळे एन्जॉय करतात आणि मेन म्हणजे मला बसायचं ते ऑक्टोबस मध्ये. पण भीती नावाची एक गोष्ट आहे ती माझ्यात आहे. आदूची मस्ती चालू आहे. हे सगळं राईड्स वगैरे करायची तर खूप सारी इच्छा आहे, पण ती इच्छा तर मी काय करू मला समजत नाही. काय झालं ग आता दादा गेले पॅकेजचा विचारायला. बघू आता मी त्याच्यातला नक्की काय काय करणार आहे. असं मला दाखवते तो ऑक्टोबस बघा कसं फिरल तो गोल गोल. आता चालले का कशा तरी चालल्यात कुठली तरी राईड करायला. त्याच्यानंतर आम्ही बनाना हे काढणार आहोत, ही ऑक्टोपस राईड. आता हे दोघं चाललेत कुठल्या तरी राईडला. तर सोनताईला खुशी झाली कारण की आम्ही मागच्या टायमाला बघितलेलं काय हालत होते.
तिकडे बघा कशी यावर खतरनाक कसं करतात मला माहिती नाही. सॅमसंग यूज बिकॉज तर अशा प्रकारे ताई आणि दादा गेले. अरे हे मध्ये लादू अरे साईड माकडा. बाय बाय. अगं माणूस सोडून जायचा माणूस येते. आमचा आजचा दिवस पूर्ण झाला. आता आम्ही उद्या मला राईड्स बनवून दिलं नाही ना इथलं बघ मला उद्या राईड्स करून दिलं. आज मला स्वतःने बरोबर राईड्स केली. मला उद्या ऑक्टोपस करायचे आणि अजून एक करायचे तर माझे सगळा खर्च हिला उचलायला लावणार वॉटरप्रूफ. तर मग माझा फोन वॉटरप्रूफ आहे. मी आता ताईला घेऊन चालले मधल्यामध्ये. आता बघू आता ताई कुठपर्यंत आता मला सोडल्याबरोबर आणि आमच्याकडे स्लोमो व्हिडिओ काढायचे. तर ताई चालता 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 दादाला ट्रेन आलो आम्ही. रंबा मी आता एक मस्त व्हिडिओ करते. आपण व्हिडिओ करू हा का नाही आदूला कसं येड आले व्हिडिओ. तर आता आम्ही चाललो रात्रीच्या जेवणासाठी. आता बघू आम्ही कुठे जातो तर ते खाऊन घेऊन तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं कुठं जाऊ आणि काय खाऊ. आणि नंतर उद्याचा ब्लॉग दुसरा याच याच्यामध्ये कंटिन्यू होईल. आता आम्ही बघू कुठं जातो. कदाचित आम्ही आता कोलिनबाईला जाणार होतो. बाय बाय स्टे ट्यून्ड. आम्ही आहोत कोलिनबाई रेस्टॉरंट अलिबाग. जर तुम्ही अलिबागमध्ये असाल तर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता खाण्यासाठी. आम्ही रात्रीचं जेवणाचं प्लॅन या ठिकाणी जायचं केलं. कोळीनबाई म्हणून आहे ते यूट्यूबर आहेत आणि त्यांचं हा रेस्टॉरंट आहे. आणि त्यांनी वेटिंग करताना आपल्याला कंटाळा नको येण्यासाठी लाईव्ह म्युझिकचं पण ठेवलं आहे त्यांनी. आणि तुम्ही जाल तर तुम्हाला समजेल तिथे किती वेटिंग असतं. 1 तास नंबर लावायला लागतो. त्याच्यानंतर 1 तास जेवणामध्ये जातो. ऑर्डर येते त्यामध्ये सगळं वेळ जातं. तर तसेच आम्ही 3 थाल्या मागवल्या. 1 मटन मागवली, 1 सुरमई आणि 1 फ्रान्स थाली मागवली. तर त्याची टेस्ट आम्हाला अशी ओके वाटली. आता प्रत्येकाची टेस्ट प्रत्येकाला माहिती. तर त्यानंतर आम्ही घरी जाऊन निघालो. आणि हा त्यांचा किचन आहे जे तिथे शूट्स करतात सगळे व्हिडिओज व्लॉग जेवणा वगैरेचे. तर आम्ही जेवून आता घरी आलो. आता वाजलेत 11. आता आम्ही जाऊन झोपणार. डायरेक्ट सकाळी दुसरीकडे डायरेक्ट घरी जायला निघणार. मंडेची पिकनिकमध्ये हालत खूप बेकार होती यार पण तरी नो इश्यू. तेवढं तर तेवढं कोणाच्या वाटीला. गुड नाईट. आम्ही चाललो घरी जायला निघतो आता. आमचा झाला आम्हाला वैताग आला आता इथं वन डे पिकनिकला. काय माहिती का रुमाल घ्यायचं. आता आमची घरी जायची बारी आली. आता आम्ही सगळे इथे सगळं बळबळ करतो आणि सगळं निघतो. आता गेट लावतो. मम्मीने बॅग चल खिडकी चप्पल चाललो आता. चप्पल घे तुझ्या दोन्ही. चलो बाय गाईज. वी आर गोइंग बाय करा. आता आपण घरी चाललो. आम्ही घरी चाललो. बाय आदू बाय. आम्ही परत चाललो सुकी मच्छी घ्यायला. संध्याला सुकी मच्छी घ्यायची. सुकी मच्छी घेऊन आम्ही आपल्या घरी पण न्यायची. हा घरी पण न्यायचं. माझ्या मम्मीने सांगितलं सुकी मच्छी. आणि नंतर आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. किती क्यूट. इथे घोडा होता आतापर्यंत. आता घोडा काय माहिती कुठे गेला. आता तुम्हाला दाखवतो आम्ही. माहिती नाही आता मी टाकणार आहे नाही ब्लॉग. आम्ही सुकी मच्छी घेता नाही तर मस्त सगळे सकाळचा व्ह्यू तर बादशाच आहे. संध्याकाळपेक्षा मला वाटतं सकाळचा मस्त एन्जॉय करतात सगळे मोस्ट ऑफ तरी. सगळं राईड्स वगैरे ना आमचा काहीच ना. आम्ही घेतो मच्छी आमच्या घरी चालू. मी खोपोलीच्या इथल्या कुठल्या पंचायतच्या इथे आलो. बघा किती छान मंदिर आहे इथे. घरी जाता जाता आम्हाला हा एक स्पॉट भेटला. तर आता आम्ही ते स्पॉट करत चाललो. हा प्रचंड ऊन आहे.
सगळे सगळे मस्त आहेत. 5 मंदिर आहेत इथे वेगवेगळे, प्रत्येक देवांचे. आणि इथे एक ठिकाणी लग्न चालू होतं, मस्त जेवायला पण आम्ही इथे जेवणार नव्हतं. आता आम्ही चाललो एवढी ते पार्किंग रिक्षा. तर अशा प्रकारे आमची अलिबाग 1 डे रिटर्न पिकनिक पूर्ण झाली. तर येता येता आम्ही कोल्हापुरी वाडा इथे जेवायला थांबलो घरी येताना. त्यानंतर आईस्क्रीम खाताना स्टार्टिंगपासून व्हिडिओ करायला मी विसरली, त्यामुळे जेवढं कॅप्चर करता आलं मी तेवढं कॅप्चर केलं आणि खाता खाता व्हिडिओ केली ती. आणि मग घरी येताना आम्ही सर्वात पहिला ताईला, मोठ्या ताई आमची, तिला घरी सोडलं तिच्या, कारण की ती खूप थकलेली म्हणून ती इकडे येता येताच उतरली, घरी आली नाही, त्या माहेरी नाही आली. आणि मग तिच्या इथे खाली कुत्री होती म्हणून तिला बाय बाय वगैरे केलं, टाटा केलं आणि तसेच आम्ही आमच्या घरी जायला निघालो. आणि मग ताई म्हटली दादांना की मी येता येता गाडी चालवते, घरी जाताना मी गाडी चालवते, मला गाडी चालवायला द्या. पण 2017 नंतर मला मी आज पहिल्यांदा गाडीत बसली ताई चालवताना, मग त्यामुळे थोडी माझी टरकलेली आणि माझ्या एक्सप्रेशनवर तर बिलकुल जाऊ नका. आणि दादाजीला सांगतात की कशी कुठल्या डायरेक्शनला गाडी वगैरे चालव, तशी ती चालवत होती. आता हे एक्सप्रेशन बघून तर तुम्ही मला जरा पण जज करू नका, कारण की मला माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अस.